आत्ता तिचा कॉल आला होता मला. तुला केव्हाची कॉल करते, फोन का नाही उचलत तिचा? अरे ते सायलेंटवर होता फोन. आता काय करायचं? काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तिचा तो नवरा व्यंकटेश येतोय कपडे एक्सचेंज करायला. सारंग, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही दोघं एकत्र शॉपिंगला जाऊ शकता, मग या मुलांचा बर्थडे सेलिब्रेट करायला काय प्रॉब्लेम आहे? वहिनी तुला समजत नाहीये, ते खूप अवघड आहे. सारंग, मला सगळं समजतंय. मला माहितीये तू घरातल्या वादामुळे म्हणतोयस नाही, पण जरा या मुलांचा विचार कर ना. त्यांना नाराज करून कसं चालेल? काहीतरी मार्ग असेल ना. मी एका पायावर तयार होईल. सावली तयार होईल का? खायला तयार व्हावंच लागत असतं बघ. त्यासाठी माझ्याकडे एक मस्त आयडिया असते. पण अबे फक्त तुझ्या आईने तयार होऊन कसं चालेल? माझा बाबा पण तेवढंच हट्टी आहे ना. त्या दोघांनी एकत्र आपला बर्थडे सेलिब्रेशन करायला हवं. अगं ओवी, म्हणूनच तर मी तुला सांगत असतो बघ. माझी ही आयडिया जेवढी माझ्या आईवर काम करणार असते, तेवढी तुझ्या बाबांवर पण काम करणार असते बघ. मी जे सांगत फक्त तू कर, मग बघ कसे दोघे जण एका पायावर तयार होतात ते. हो का? सांग ना मग, काय आयडिया आहे? ओवी, आपण ना किडनॅप करत असतो. काय? किडनॅप? अरे अबीर, तू वेडा झालाय का? आणि कोणाला किडनॅप करायचंय? पोलीस आपल्याला पकडून नेतील. अगं ओवी, तू घाबरू नकोस बघ. आपण कुठल्या माणसाला नाही, तर आपण आपल्या बर्थडेच्या नवीन कपड्यांना किडनॅप करणार असतो. कपड्यांना? अबीर, मला काही समजत नाहीये, नीट सांग ना. ओवी, आपल्या कपड्यांच्या बॅगची आदला बदली झालेली असते ना, मग व्यंकटेश काका माझे नवीन कपडे घ्यायला तुझ्या घरी येणार असतात. मग तू माझे नवीन कपडे अशा ठिकाणी लपवून ठेव जिथे कुणाला सापडणार नाहीत. आणि मी सुद्धा तुझे कपडे माझ्या घरात लपवून ठेवत असतो. मग पुढे? मग काय, आपण त्यांना सरळ सांगून टाकायचं, जोपर्यंत तुम्ही माझा बर्थडे म्हणजे जोपर्यंत तुम्ही आमचा बर्थडे एकत्र साजरा करणार नाही, तोपर्यंत आम्ही कपडे कुठे लपवून ठेवले असतात ते सांगणारच नाहीत. आयडिया तर भारी आहे, पण त्यांनी आपलं ऐकलंच नाही आणि बाजारात जाऊन नवीन कपडे आणले तर? अरे यो, मुली आणि त्यांची लॉजिक. अरे अबीर, या लॉजिक मध्येच मॅजिक असतं. उत्तर तरी दे. अगं ओवी, आणू दे त्यांना कपडे, पण आपण ते नवीन कपडे घालायचेच नसतात म्हणून तुम्ही. आपण हट्ट धरून बसायचा की आम्हाला तेच कपडे घालायचे असतात म्हणून ना. कारण माझे कपडे तुझ्या बाबांनी सिलेक्ट केले असतात ना, आणि तुझे कपडे माझ्या आईने सिलेक्ट केले असतात, म्हणून आम्हाला तेच कपडे घालायचे असतात असा हट्ट धरून बसायचा बघ. वा, भारी प्लॅन आहे रे. मग डील डन? हो, एकदम पक्की. ऑल द बेस्ट ओवी. हो अबीर, बाय. तुला पण ऑल द बेस्ट. भैरवी जी, मला एक कळत नाही, म्हणजे सावलीनी तुमचं आव्हान स्वीकारलं, पुढे काय? पेशन्स राजकुमार, पेशन्स. मला माहिती आहे ते ऐकेल आपलं, म्हणजे माझं. आणि नाहीच ऐकलं तर मग आपले पत्रकार बंधू आहेत ना आपल्या सोबत, त्यांना लावायचं तिच्या मागे. किती दिवस लपेल? एक ना एक दिवस तर प्रत्युत्तर देईलच ना. आणि राजकुमार, मी ना सावलीला खूप जवळून ओळखते. सावलीला तिची इब्रत खूप प्यारी आहे, ती कमी होऊ देणार नाही. आणि याचाच आपण फायदा घ्यायचा. छान छान, हे मागच्या वेळेस पण सांगितलेलं. पुढचं मी काय विचारतो, तिने जुगलबंदीचं तुमचं आव्हान स्वीकारलं. तुम्ही नरड, तुम्ही छान गायलात आणि हारला. माझं म्हणणं आहे की जिंकलात आणि तिला हरवलं. साध्य काय होणार? राजकुमार, गेल्या वेळी मी हरले कारण त्यावेळी सावलीचं नशीब बलवत्तर होतं. तो माझा दिवस नव्हता, पण हे विसरू नकोस. कितीही झालं तरी मी सावलीची गुरु आहे, आणि दरवेळेस त्या सावलीचं नशीब माझ्यापेक्षा चांगलं असेल असं नाही. यावेळेस मीच जिंकणार राजकुमार, मीच. अहो अगं, काय करतेस? काय पसारा केलाय सगळा? आणि का फेकाफेक करते कपड्यांची? बाबा, मला काहीच कळत नाही. अबीरने कुठे टाकलेत ते कपडे? अगं पण
हा वय किती याचं, पराक्रम किती करतो. अहो अभिरने माझं डोकं फिरवलं आता खरंच. अगं साऊ, ए साऊ कुठे गेली? अगं काय झालं आता? आणि माझं काय केलंयस तू? हे काय आहे? हां सॉरी बाबा, त्याने कपडे लपवून ठेवलेत कुठेतरी. तो कशाला लपवणार आहे? अगं लहान आहे, कुठेतरी ठेवले असतील आणि त्याला आता नंतर आठवत नसते. शोध ना जरा घरभर. घर शोधलंय, व्यंकटेशी सुद्धा शोधतायत आज, नाही सापडत आहेत कपडे. बरं सापडतील. एवढी पॅनिक नको. बरं मला सांग, ते एकत्र वाढदिवस करायचं खूळ त्याच्या डोक्यातनं गेलंय की अजूनही आहे? नाही ना. 2 दिवस बापासोबत काय फिरायला गेला, त्यांचीच भाषा बोलायला लागलाय. अगदी सारंगवर गेलाय तो खरंच. रक्त कोणाचं आहे? हसताय काय? तुम्हालाही माहितीये त्या दोघांचा वाढदिवस एकत्र साजरा करणं माझ्यासाठी अशक्य आहे. सारंगला येऊ दे, मी त्यांना जाबच विचारणार आहे आणि सांगणार आहे की तुमच्या संगतीत राहून माझा मुलगा पूर्ण बिघडून गेलाय ते. अरे तुमची टेलिपॅथी अजून संपलेली नाहीये. तू आठवण काढली आणि यांनी फोन केला. क्या बात है हा, सारंग. ऐका ना भैरवीजी, तुम्ही ना त्या सुरांच्या दुनियेमध्ये अडकून पडलेला आहात. तिला सुरांच्या दुनियेमध्ये हरवणं हे आपलं मोटिव्ह नाहीये. तिला कायमचं संपवायचंय, हे आपलं मोटिव्ह आहे ना. राजकुमार, अरे हा खेळ आता 8 वर्षानंतर पुन्हा सुरू झालाय. तो असाच कसं संपवायचा? खेळाला थोडी तरी मजा यायला हवी की नाही? त्यामुळे थांब जरा, होईल सगळं. हा, बाय द वे, माझ्या लाडक्या मैत्रिणीला तिलोत्तमाला कळलंय की नाही मी इथं आले ते? तसा थोडासा अंदाज आला आईला की तुमच्याशी मी बोलतोय. तिने मला सक्त ताकीद दिली आहे तुमच्या आसपासही फिरकायचं नाही म्हणून. मला माहिती आहे ना तिला कसं मनवायचं ते. राजकुमार, आपल्याला काहीही करून तिलोत्तमाला आपल्या बाजूने वळवावं लागणार आहे. कारण सावलीच्या अगेन्स्ट लढण्याकरता तो आपला हुकमी काय. विसरा, आपण 8 वर्षापूर्वी जी काय माती खाऊन ठेवली आहे त्यामुळे माझी आई भयंकर चिडली आहे तुमच्यावर. आपल्या बाजूनी काय आपल्या आसपास पण फिरकणार नाही ती, त्यामुळे विसरा. आणि काय फायदा हो ती आपल्या बरोबर येऊन. राजकुमार, राजकारणात आणि खेळात ना थोडी सबुरी ठेवावी लागते. योग्य संधीची वाट पाहावी लागते. मला माहिती आहे तिलोत्तमाची दुखती रग काय ते. एकदा का सावली पुन्हा तिच्या विरोधात जाऊन वागली ना, बघ तिलोत्तमा धावत स्वतः माझ्याकडे मदत मागायला येईल आणि ती संधी आपल्याला लवकरच मिळेल.